जय हिंद. आज आपण खूप महत्त्वाच्या आणि इम्पोर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे काय ग्लोबल लेव्हलचं जे पॉलिटिक्स आहे ना, आज संपूर्ण जगाची जी वाटचाल आहे ना, ती तिसऱ्या महायुद्धाकडे आहे. ती म्हणजे काय वर्ल्ड वॉर 3 कडे आहे. आज ही जी 3 कडे चालली आहे ना, त्यामागे रिझन काय? ते आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आज करंटला काय झालेलं आहे, अमेरिकेने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला नावाचा एक देश आहे. त्या देशाचं जे कॅपिटल आहे ना, काराकास याच्यावर हेवीली बॉम्बिंग केली आहे. इतकी हेवीली बॉम्बिंग केलेली आहे ना, आज त्या देशाला उभं राहणं सुद्धा मुश्कील झालेलं आहे आणि जागतिक लेव्हलला प्रत्येक देशाने कंडेम पण केलेले आहे. भरपूर सारे देश आहे ना, त्या बाबतीत कन्सर्न देखील आहे. तसं भारताची सुद्धा रिएक्शन तीच आहे, की आम्ही वेट एंड वॉचच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहोत. पण तुम्हाला सध्याची परिस्थिती सांगतो. अमेरिकेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो हल्ला केला, त्यामागे रिझन काय आहे? रिझन काय? त्यांनी फक्त सांगितलं, की अमेरिकेमध्ये जो ड्रग सप्लाय होतो ना, तो व्हेनेझुएलामधनं होतो. पण तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय? त्यांनी स्टेटमेंट का दिलंय, की अमेरिकेमध्ये जो हल्ला झालाय, अमेरिकेमध्ये जो ड्रग्ज सप्लाय होतो ना, त्याच्या बेसिसवर आम्ही हा हल्ला करत आहोत. कोणाच्या? व्हेनेझुएलावर. पण तुम्हाला एक रिअल परिस्थिती सांगतो आणि याच्याबद्दल त्यांनी कन्फर्म देखील केलं. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा जो सोशल मीडिया अँगल आहे, जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ना, त्याच्यावरून त्यांनी ना सोशल मीडिया वेबसाईटला सुद्धा नाही का, हा मी हल्ला केल्याचं त्यांनी स्वतः सुद्धा सांगितलं. पण तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य फक्त एकच आहे, की आपल्या ह्या जगाची जी वाटचाल आहे ना, सध्याला इतक्या वेगळ्या देशात चाललेली आहे. इथून मागे अशी परिस्थिती कधीच नव्हती. कारण की सांगतो तुम्हाला मी, एखाद्या देशाच्या कॅपिटलवर हल्ला करणं खूप मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बॉर्डर लाईनला हल्ला करणं एक ठीक आहे. अनफॉर्च्युनेटली होऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल इंडिया-पाकिस्तानचा कॉन्फ्लिक्ट आहे. सीमेवर होत असतो. पण कॅपिटलवर हल्ला होतो का? कधीच होत नाही. नंबर सेकंड, पण ह्या देशांनी अमेरिकेसारख्या देशांनी एक रिस्पॉन्सिबल कंट्री आज ग्लोबल सुपर पॉवर देश आहे. जर तो देश जर एखाद्या देशाच्या सॉव्हरेनिटीवर, इंटिग्रिटीवर जर हल्ला करत असेल ना, आज जग कुठल्या कुठे जाणार आहे. कारण की याचे रिपरकशन्स असणार आहे. म्हणजे परिणाम असणार आहे ग्लोबल लेव्हलला फार वेगळे असणार आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो, आता म्हणजे एक डोर ओपन झालेला आहे जागतिक लेव्हलला. डोर म्हणजे काय? तुम्हाला कधी काही वाटलं ना, तुम्ही त्या देशावर जाऊन हल्ला करू शकता. त्या देशाच्या कॅपिटलवर हल्ला करू शकतात. आणि एक एक्झाम्पल सेट केलंय अमेरिकेने. काय? ते अमेरिकेने एक्झाम्पल काय सेट केलंय? जे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आहे, म्हणजे त्याच देशात घुसून जे प्रेसिडेंट पॅलेसमध्ये घुसून त्या राष्ट्राध्यक्षांना उचलून घेऊन स्वतःच्या देशामध्ये नेलंय. कोणाला? हे निकोलस मदुरो आहेत ना, यांच्या फॅमिलीला उचलून अमेरिकेमध्ये नेलं आणि अमेरिकेच्या कायद्यानुसार यांच्यावर आहे ना, ॲक्ट चालवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना शिक्षा कन्सिडर केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये अशी घटना कधीच घडलेली नाही, जी आज घडली आहे. जी अमेरिकेच्या आणि व्हेनेझुएलाच्या बाबतीत आहे. आणि हा जो डोर ओपन झालाय ना, याची वाटचाल भविष्यामध्ये फार वेगळी आहे. कारण की आज करंटला ग्लोबल लेव्हलला याच्या व्यतिरिक्त 2 देश आहे. एक म्हणजे चायना आणि एक म्हणजे रशिया. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. चायनाची तायवान बाबतीत जी पॉलिसी आहे ना, कंप्लीटली डिफरंट आहे. कारण की चायना तायवानला त्याचा देश मानतो. पण अनेक देशांनी तायवानला ना सेपरेट देश म्हणून कन्सिडर केलेलं आहे. उद्या चायनाने तायवानचा राष्ट्राध्यक्ष उचलून स्वतःच्या देशात नेलं, तर हे काही नवीन होणार नाही. कारण की ऑलरेडी अमेरिकेने हा एक एक्झाम्पल सेट केलेला आहे. म्हणजे जागतिक लेव्हलची एक छोटीशी घटना असते ना, त्याचे परिणाम इतर देशांवर होत असतात. तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे. तुम्हाला सांगतो हे तर नेलंय, पण आपल्याला एक गोष्ट समजलं पाहिजे, की आता ही जी घटना झालेली आहे, याचं लोकेशन काय आहे? अमेरिका नावाचा देश कुठे येतो? व्हेनेझुएला नावाचा देश कुठे येतो? हे 2 लोकेशन तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आता हे जे लोकेशन आहे ना, हे नॉर्थ अमेरिका 2 कॉन्टिनेंट आहे. एक म्हणजे नॉर्थ अमेरिका आणि एक म्हणजे साउथ अमेरिका. नॉर्थ अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिका येतो आणि दक्षिण अमेरिकेमध्ये व्हेनेझुएला नावाचा देश येतो. म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्सेस असा आहे. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय आहे? इथं नॉर्थ अटलांटिक सी आहे, इथं कॅरिबियन नावाचा सी आहे, इथं गल्फ ऑफ मेक्सिको आहे. पण अमेरिकेने रिझन काय दिलं हल्ल्यामागं? काय रिझन दिलं तुम्हाला काय सांगितलं मी? ड्रग ट्रॅफिकिंग. तुम्हाला आता याच्यामागे रिअल कॉन्स्पिरसी काय ते सांगणार आहे तुम्हाला मी. आता अमेरिकेला बॉर्डर कोणत्या देशांची लागते ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. इथं लिहिलेलं नाही, पण तुम्हाला सांगतो मी. इथं मेक्सिकोची बॉर्डर लागते, इथं बेलीझ झालं, ग्वाटेमाला झालं, होंडुरास झालं, एल साल्वाडोर झालं, निकाराग्वा झालं, कोस्टारिका झालं, पनामा झालं. म्हणजे कोणकोणते अमेरिकेला बॉर्डर कोणत्या देशाची लागते? बेलीझ झालं, ग्वाटेमाला झालं, होंडुरास झालं, एल साल्वाडोर झालं, निकाराग्वा झालं, कोस्टारिका झालं, पनामा झालं आणि या व्यतिरिक्त मेक्सिकोची बॉर्डर लागते. आणि सगळ्यात जास्त नाही का, जे रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला समजलेलं आहे ना, त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त ड्रग्ज सप्लाय होतो ना, तो मेक्सिकोच्या बॉर्डरमधनं होतो. आणि त्यांनी फक्त काय अटॅकचं रिझन काय सांगितलं बॉम्बिंगचं व्हेनेझुएलामधनं ड्रग ट्रॅफिकिंग होती. पण ॲक्चुअली ते काय आहे का सत्य? ते नाही सत्य. कारण ते पुढे आपण समजून घेणार आहोत. आता तुम्हाला सांगतो, या राष्ट्राध्यक्षांना निकोलस मदुरोंना तर प्रामुख्याने नॉर्थ अमेरिकेमध्ये नेऊन खटलं तर चालवलं जातोय. पण अमेरिकेने ही सध्याची इथून मागे सुद्धा नाही का, इराकमध्ये ना सद्दाम हुसेनची घटना तुम्हाला आठवत नसेल तुम्हाला आठवण करून देतो. सद्दाम हुसेनला सुद्धा नाही का अशाच पद्धतीने त्यांनी केलं होतं. कारण की त्यामागे रिझन काय होतं, त्याच्यानंतर ही दुसरी घटना आहे. पण ही जी घटना आहे ना, ही कंप्लीटली डिफरंट आहे. कारण की एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष उचलून स्वतःच्या देशात नेणं, तो ॲक्ट चालवणं ही खूप मोठी गोष्ट असते. तुम्हाला अजून दुसरी गोष्ट सांगतो, की हे जे काय आहे ना,
सध्याची परिस्थिती व्हेनेझुएला आहे. व्हेनेझुएला नावाचा जो देश आहे ना, त्या देशामध्ये सगळ्यात जास्त जगामध्ये ऑइल रिझर्व्ह आहे. ऑइल रिझर्व्ह म्हणजे इतके सगळ्यात जास्त ऑइल रिझर्व्ह आहे, की करंटला नाही का एखाद्या देशाची इकॉनॉमिक्स चालवायची असेल, इकॉनॉमी म्हणजे रन करायची असेल ना, ऑइल रिझर्व्ह आहे. एनर्जी सोर्स सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो आणि तो एनर्जी सोर्स म्हणजे व्हेनेझुएलामध्ये आणि जागतिक लेव्हलला जो ऑइल रिझर्व्ह ते सगळ्यात जास्त रिसोर्स आहे ना, ते व्हेनेझुएलामध्ये आहे. आणि मेन त्याच्या मागे रिझन काय आहे अटॅक करण्याचं? व्हेनेझुएलाचे जे ऑइल रिझर्व्ह आहे ना, त्याच्यावर अमेरिकेला पूर्णपणे कब्जा मिळवायचा आहे. स्वतःची इकॉनॉमी प्रॉपर रन करायची आणि ग्लोबल लेव्हलला सुपर पॉवर म्हणून स्वतःचं स्टेटस टिकवायचं असेल ना, आज ऑइल रिझर्व्ह स्वतःच्या हातामध्ये पाहिजे ग्लोबल लेव्हलला. आणि नंबर 2 स्वतःचं डिफेन्स सेक्टर आहे ना, म्हणजे स्वतःचं संरक्षण यंत्रणा जी आहे ना, ती सुद्धा स्ट्राँग पाहिजे आणि अमेरिका दोन्ही गोष्टींवर काम करत आहे. आता याच्यामागे रिझन काय? त्याच्यानंतर जागतिक लेव्हलला भरपूर सारे विरोधक चालू झालेले. आज करंटला आपल्या देशामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, जी काही कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट लोकांनी सुद्धा त्यांनी सांगितलं, की हे जे कंडेम केलंय ना, हे इंडियाच्या लेव्हलला प्रामुख्याने ही मूव्हमेंट चालवली जाईल अमेरिकेच्या विरोधामध्ये. असं जागतिक लेव्हलला प्रत्येक देश आहे. युरोप कंट्रीमध्ये सुद्धा नाही का याचं कंडेम केलेलं आहे. भरपूर साऱ्या देशांमध्ये कंडेम केलेलं आहे. याचा सपोर्ट कुणी केलेला नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे वॉर चाललेलं आहे ना, ब्लड फॉर ऑइल म्हणलं जातं याला. कोणतं? ऑइल बरोबर म्हणजे म्हणजे प्रामुख्याने काय ब्लड फॉर ऑइल. म्हणजे हे युद्ध आहे ना, ऑइल बरोबर ऑइल घेण्यासाठी नाही का लोकांचं रक्त सांडलं जाते म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं तात्पर्य. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे फक्त जागतिक लेव्हलला कंडेम केलं जात नाही. आज आपल्या देशामध्ये जे न्यूज एजन्सीज असतात ना, त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क टाइम्स नावाचं एक मॅगझीन आहे. त्या मॅगझीनमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, की जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे ना, यांनी जी ॲक्शन घेतली ना, ही प्रामुख्याने कंप्लीटली इलिगल आहे. ते त्यांच्या न्यूजपेपरमधनं न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा त्यांनी हे याच्याबद्दल एक आर्टिकल आलेलं होतं. त्या आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला मेन एंड रिझल्ट सांगतोय मी तुम्हाला हे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्यामागे अजून काही रिझन आहेत का? ते रिझन म्हणजे काय, की जागतिक लेव्हलला जे व्हेनेझुएला नावाचा देश आहे, आज अमेरिकेचे शत्रू कोण आहे जागतिक लेव्हलला जर विचार केला ना, तर रशिया नावाचा एक नंबर 1चा शत्रू आहे. नंबर म्हणजे चायना. या 2 गोष्टींना अमेरिकेचा विरोधक मानलं जातं आणि व्हेनेझुएला नावाचा देश आहे दक्षिण अमेरिकेचे, तो अमेरिकेच्या विरोधात आहे आणि ह्या 2 देशांच्या क्लोज आहे. त्यामुळं काय होतं, म्हणजे म्हणलं जातं ना, शत्रूचा मित्र तो शत्रू. कळालं का? शत्रूचा मित्र तो पण शत्रू. पण कळालं का? शत्रूचा शत्रू तो मित्र होतो. मग तसंच एक्झाम्पल इथं आहे. व्हेनेझुएला ही चायनाशी मैत्री आहे, व्हेनेझुएलाची रशियाची मैत्री आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाबरोबर त्यांनी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. आणि दुसरी गोष्ट व्हेनेझुएलाच्या ऑइल रिझर्व्हवर प्रामुख्याने कब्जा मिळवायचा प्रयत्न केला. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. जागतिक लेव्हलला आता ही जी घटना झालेली आहे, ही घटनेच्या मागे अशी घटना काय आजच झाली आहे का? इथून मागे अमेरिकेने भरपूर साऱ्या जगाच्या लेव्हलला आहे ना, भरपूर साऱ्या गोष्टी आहे कॉन्स्पिरसी केलेली. फॉर एक्झाम्पल आहे ना, अफगाणिस्तानचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने सुद्धा तेच केलेलं आहे, जे आता इथं करत आहे. कारण की त्या देशाची इकॉनॉमिक संपवायची, तिथल्या भागावर नियंत्रण मिळवायचं आहे. नंबर 1. नंबर 2 तुम्हाला लादेनची घटना माहिती असेल ना, पाकिस्तानमध्ये लादेनला पूर्णपणे संपवलं होतं. नंबर 2. नंबर 3 त्याच्यानंतर पनामा नावाचे दक्षिण लॅटिन अमेरिकेमध्ये पनामा नावाचा देश आहे. इथं सुद्धा त्यांनी अमेरिकेने अशाच पद्धतीने हेवीली बॉम्बिंग केली होती. इराक नावाच्या देशावर सुद्धा त्यांनी तसंच केलं होतं. म्हणजे अमेरिका काय करतो, अशा ठिकाणी अटॅक करायचा प्रयत्न करतो, जिथनं त्यांची इकॉनॉमी अजून चांगल्या पद्धतीने सर्व्हाईव्ह होईल. आणि जागतिक लेव्हलचं एक एक्झाम्पल आहे. आणि दुसरं एक्झाम्पल म्हणजे काय, अमेरिका हे सेट करतोय, की आमचं जे डिफेन्स सेक्टर आहे, म्हणजे आम्हाला कोणी तोड नाही. म्हणजे जगात स्वतःच आपण किती संरक्षण क्षेत्रामध्ये किती मजबूत आहोत ना. त्यांनी जे काही आपले जे काही मिसाईल्स म्हणा, जे काही त्यांचं काही भरपूर साऱ्या गोष्टी लॉन्च केल्यात ना, त्याच्यातनं अमेरिकेची ताकद कळून येते डिफेन्स सेक्टरची. म्हणजे या 2 एक्झाम्पल आहे ना जागतिक लेव्हलला अमेरिका दाखवते आणि त्याच्या माध्यमातून संरक्षण व्यापार जागतिक लेव्हलला केला जातो. कारण की अमेरिका जगातील सगळ्यात मोठा आर्म्स एक्सपोर्टर कंट्री आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. याच्यानंतर परिणाम काय होणार सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे काय? इथं व्हेनेझुएला नावाचा देश आहे. पण कोलंबिया नावाच्या देशाला सुद्धा अस्थिरता निर्माण झालेली आहे. कोलंबियाचं सुद्धा नाही का म्हणजे याचे व्हेनेझुएलानंतर कोलंबियाचाच नंबर लागणार आहे. कारण की कोलंबियाचे रिलेशन यूएसए बरोबर आहे ना कंप्लीटली डिफरंट आहे. त्या दृष्टिकोनातनं कोलंबियाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी सुद्धा युनायटेड नेशनच्या बाबतीत काही स्टेटमेंट दिले. मी तुम्हाला ते शेवटी सांगणार आहे. इथं अस्थिरता निर्माण होते. इक्वेडॉर नावाचा देश आहे. हा कंप्लीटली अनस्टेबलच आहे. तसं बघायला गेलं तर इतका काही स्ट्राँग देश नाही. इथं सुद्धा कब्जा करणं अमेरिकेला काही खूप मोठी गोष्ट नाही. पेरू नावाच्या देशाच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट होणार आहे. या इथं जर अस्थिरता निर्माण झाली तर ब्राझीलवर प्रामुख्याने अस्थिरता निर्माण होते. दक्षिण अमेरिकेमध्ये फक्त एकच देश आहे अर्जेंटिना. हा ज्या देशाचे जे काही ना अमेरिकेच्या फेवरमध्ये काम करतो. बाकीचे बऱ्यापैकी देश आहे ना अमेरिकेच्या अगेन्स्ट आहे. पण सांगायचं म्हणजे याच्यातनं 3च देश आहे. लिथियम ट्रायंगल म्हणलं जातं. लिथियम ट्रायंगल. कोणता? लिथियम ट्रायंगल. की या 3 देशांमध्येच अमेरिका हात लावू शकत नाही. बाकी सगळीकडे हात लावू शकतो. कारण त्यामागे पुढे तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला लिथियम ट्रायंगल म्हणजे काय. इथं बोलिव्हिया नावाचा देश आहे, इथं अर्जेंटिना नावाचा देश आहे, इथं चिली नावाचा देश आहे. इथं रिसोर्सेस सगळ्यात जास्त आहे आणि हे जे 3 कंट्री ना बऱ्यापैकी अमेरिकेच्या फेवरमध्ये काम करत आहे. त्यामुळे काय असतं माहिती आहे का अमेरिकेचा मेन इंटेन्शन काय जे देश त्यांच्या फेवरमध्ये काम करेल, तर जे देश त्यांच्या फेवरमध्ये काम करेल, तो देश त्यांचा आणि जो देश त्यांच्या फेवरमध्ये काम करणार नाही, तो देश त्यांच्या विरोधात त्या देशावर सँक्शन लावणार, त्या देशांवर काही ना काही करत राहणार. जसं फॉर एक्झाम्पल भारताच्या बाबतीत टॅरिफ लावलेत त्यांनी. हे एक एक्झाम्पल झालं.
आता तुम्हाला सांगतो, याचा परिणाम काय होणार? आज हा जे वॉर चाललेला आहे ना, याचा परिणाम काय होणार? कारण की ऑइलची जी डिमांड आहे ना, जागतिक लेव्हलला खूप वाढणार आहे. कळालं का? ही जागतिक लेव्हलला डिमांड वाढणार आहे, पण सप्लाय ज्यावेळेस कमी होतं ना, त्यावेळेस इन्फ्लेशन निर्माण होतं. कळालं? तुम्हाला एक गोष्ट, एक एक्झाम्पल सांगतो. इकॉनॉमी कशी रन होते ना ग्लोबल लेव्हलची, त्याचा बेस्ट एक्झाम्पल सांगतो. ज्यावेळेस सप्लाय कमी होतो, ज्यावेळेस डिमांड भरपूर होते, त्यावेळेस इन्फ्लेशन वाढतं. आज जे पेट्रोल, डिझेलचे जे भाव आहे ना, भविष्यामध्ये ते सुद्धा वाढायला बसले. तुम्हाला याच्यामागे रिझन काय? हे जागतिक लेव्हलला जे वॉर चाललंय ना, त्याच्यामागे रिझन हे असतं. नंबर 2, हे वॉर म्हणजे आपण म्हणतो ना, की आपली एनर्जी सेक्टर आहे ना, आपण दुसऱ्या देशांवर जास्त अवलंबून आहे. अशीच परिस्थिती असते, की आपण आहे ना, ऑइल रिझर्व्हच्या बाबतीत आहे ना, भरपूर साऱ्या जगावरच्या अनेक देशांवर अवलंबून आहे. याचा परिणाम आपल्या ऑइल रिझर्व्हवर देखील होणार आहे. आता तुम्हाला सांगतो, कोलंबियाने जे स्टेटमेंट दिलं, जागतिक लेव्हल आता करंटला सध्याच्या स्थितीला नाही का, युनायटेड नेशनमध्ये एक ऑर्गनायझेशन आहे. जागतिक लेव्हलला एक ऑर्गनायझेशन, ती म्हणजे युनायटेड नेशन. बोलिव्हिया नावाच्या देशाचे राष्ट्राध्यक्षांनी एक स्टेटमेंट दिलं. काय स्टेटमेंट दिलं? एक इमर्जन्सी मीटिंग युनायटेड नेशनमध्ये भरवली पाहिजे. हे जे युद्ध चाललेलं आहे, कुठे ना कुठे थांबवलं पाहिजे. एक देशाची अख्ख्या जगाची एक सकारात्मक दिशेत वाटचाल झाली पाहिजे. जे एखाद्या देशाच्या सॉव्हरेनिटीवर जे सार्वभौमत्व आहे, त्याच्या सॉव्हरेनिटीवर कोणत्या देशाने घाला करता कामा नये. स्वतःच्या पॉवरचा दुरुपयोग करता कामा नये, जे आज अमेरिका करतंय. आणि ह्या स्टेटमेंटशी सहमत आहे ना, जगातील अनेक देश आहे. कळालं का? अशी परिस्थिती जागतिक लेव्हलला आता सध्या आपल्याला बघणं फक्त एकच आहे, रशियाची काय भूमिका असेल आणि चायनाची काय भूमिका असेल. या दोघांच्या भूमिकेनुसार आहे ना, आज जगाची परिस्थिती कळणार आहे. कारण की हे दोन्ही ना अमेरिकेच्या अगेन्स्ट आहे. व्हेनेझुएलाच्या फेवरमध्ये काम करताय. आता तर समजत नाहीये, की जगाची ही जी वाटचाल आहे ना, तिसऱ्या महायुद्धाकडे आहे की नाहीये. आणि राष्ट्राध्यक्षांनी ना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यांनी एक स्टेटमेंट दिलं. ते म्हणजे काय? भारताच्या बाबतीत सुद्धा त्यांनी स्टेटमेंट दिलं, जे आपण फ्युचरमध्ये सुद्धा बघणार. त्याला सुद्धा डिकोड करणार आहोत. सो अशा पद्धतीनं आपण हा टॉपिक समजून घेतलेला आहे. या पद्धतीनंच तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ग्लोबल लेव्हलचा, इंडियाच्या लेव्हलला प्रामुख्याने चांगला स्टडी केला पाहिजे. या घटना आहे ना, प्रामुख्याने समजून घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस या घटना समजून येतात ना, जागतिक लेव्हलची इकॉनॉमी कशी रन होते, आपल्या इंडियाची लेव्हलची इकॉनॉमी कशी रन होते आणि दुसरी गोष्ट आपण आयुष्यामध्ये केलं काय पाहिजे, पॉलिसी कशी अवलंबली पाहिजे. इंडियाच्या लेव्हलला, नॅशनल लेव्हलला, इंटरनॅशनल लेव्हलला. सो अशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे सगळ्या मुलांनी. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.